विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. एम.ए. इतिहास शिक्षण क्रमाच्या द्वितीय वर्षामध्ये आपला जो तिसऱ्या क्रमांकाचा अभ्यासक्रम आहे त्याचं नाव आहे 20व्या शतकातील जग. या 20व्या शतकामध्ये अनेक अर्थपूर्ण अशा घडामोडी घडून आल्या. 2 महायुद्ध या काळात झाली आणि अमेरिका आणि रशिया या 2 राष्ट्रांचं उदय महासत्ता म्हणून त्या ठिकाणी होऊ लागला. या 20व्या शतकामध्ये काही नवीन इझम किंवा वाद देखील उदयाला आले. फॅसिझम, त्याचप्रमाणे भारताने स्वीकारलेला अलिप्ततावाद, भांडवलशाही अर्थव्यवस्था, साम्राज्यवाद अशा नवनवीन संकल्पना आणि तत्व या ठिकाणी रुजू लागली आणि याचा सर्वांचा परिणाम आपल्या देशाच्या इतिहासामध्ये मोठ्या प्रमाणावर घडून आला. आज या विषयी केलेला आहे. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर बी डी खणे हे शिवाजी विद्यापीठामध्ये इतिहास विभागाचे प्रमुख आहेत. नुकतेच ते निवृत्त होऊन त्यांनी महावीर अध्यासनाचं काम ते सांभाळत आहेत. खणे सरांनी इतिहासामध्ये अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडीची पदवी प्राप्त केलेली आहे आणि मुक्त विद्यापीठाशी त्यांचा प्रारंभापासून संबंध आलेला आहे. आज आपण खणे सरांकडून 20व्या शतकातील जग यातल्या ज्या महत्वाच्या संकल्पना आहेत त्याची आपण माहिती करून घेणार आहोत. खणे सर, प्रथमतः तुम्ही आम्हाला असं सांगा की या 20व्या शतकाचं वैशिष्ट्य कोणतं आहे ऐतिहासिकदृष्ट्या आणि एकूणच घडामोडींच्या दृष्टिकोनात? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि राजदेरकर सर. 20व्या शतकातील महत्वाचा वैशिष्ट्य म्हणजे ह्या 20व्या शतकामध्ये 2 जागतिक महायुद्ध झालेले आहेत. नंतर रशियाचा उदय आणि अस्त ह्या जगातच ह्या कालखंडातच झालेला आहे. त्यानंतर अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये सत्ता स्पर्धा चालू होती. ह्याच वेळी महत्वाची घटना म्हणजे तिसऱ्या जगाचा उदय, ज्याला आपण अलिप्ततावादी चळवळ, त्याही ह्याच कालखंडामध्ये झालेल्या आहे. 1949ला चीन हे प्रजासत्ताक झालेलं आहे. या सर्व घटना होऊन नंतर 1919ला लीग राष्ट्रसंघाची स्थापना झाली. ती काही काळ टिकली. हिटलर, मुसोलिनी वगैरे इत्यादी हुकुमशहाचाही उदय ह्याच वेळी झाले आणि त्याचबरोबर काही इझम म्हणतो आपण, तेही उदय आलेले आहेत. त्यापैकी त्याची सुरुवात पूर्वीच झालेली आहे. कॅपिटलिस्ट म्हणा, कॅपिटलिझम, नंतर सोशलिझम, ज्याला साम्यवाद आपण म्हणतो, त्यानंतर राष्ट्रवादाची सुरुवात झालेली आहे आणि हा सर्व इझमचा या 20व्या शतकातील इतिहासावर परिणाम झालेला आहे. तर विचारता काय सर, आता आपण सांगितलं की या शतकाचं वैशिष्ट्य हे की या शतकाने अनेक इझम्सला जन्म दिला आणि 2 राष्ट्र ही महासत्ता म्हणून उदयाला येऊ लागली. परंतु या महासत्तांबरोबरच भारताचं जे अलिप्ततावादी धोरण आहे तो एक तत्व म्हणून त्या ठिकाणी त्याला मान्यता मिळाली, ते स्वीकारण्यात आलं. तर अलिप्ततावाद म्हणजे नेमकं काय हे आम्हाला समजून. अलिप्ततावाद याचा इंग्रजी शब्द आहे नॉन अलाइनमेंट. अलाइनमेंट म्हणजे एका रांगेत राहणे आणि नॉन अलाइनमेंट म्हणजे रांगेत राहणे. कारण 1945 नंतर 1949ला अमेरिकेच्या नेतृत्वाखाली जे देश होते त्यांनी नाटो ही ऑर्गनायझेशन केली, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. त्यांच्याकडे काही देश गेले. नंतर दुसरी 1954-55ला वार्सा पॅक्ट, ते रशियाचं नेतृत्व स्वीकारणारे ते 9-10 देश आहेत. आणि बांडुंग कॉन्फरन्स नंतर 55-56 नंतर जे दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र राष्ट्र झाली, विशेषतः स्वतंत्र राष्ट्र ही आशिया आणि आफ्रिका खंडातील आहेत. त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, नंतर इजिप्तचे नासर, युगोस्लावियाचे मार्शल टिटो, ह्या लोकांनी कुठल्याही गटात 2 गट होते, अमेरिकेचा भांडवलशाही गट आणि रशियाचा साम्यवादी गट. ह्या 2 गटात न जाता, कारण या दोघांनी पारतंत्र्याला फार जहल पोचलेली होती, आपलं स्वातंत्र्य अबाधित राखून शक्य होईल तितकं दोन्ही गटाची मदत घेऊन आपला विकास घडवणे हा प्रमुख उद्देश होता. नॉन अलाइनमेंट जे अलिप्ततावाद चळवळ, नॉन अलाइनमेंट म्हणजे कोणाच्या जर गटात जाणं, एका रांगेत, जशी मुलं प्रार्थनेला एका रांगेत, शब्दशः अर्थ असा की एका रांगेत आपण राहिलो म्हणजे अमेरिकेच्या गटात जायचं,
तर न जाता ही चळवळ आहे आणि त्याला यश आहे. आता जवळजवळ बरेच देश नॉन अलाइनमेंट किंवा अलिप्ततावाद चळवळीमध्ये सामील झालेले आहेत. आपण आता सांगितलं की अलिप्ततावादी चळवळ ही आता वेग घेऊ लागलेली आहे आणि या चळवळीकडे बघण्यापूर्वी अमेरिकेचा आणि रशियाचा हा जो विकास झालेला आहे, त्याचबरोबर जर्मनीमध्ये जो फॅसिझम त्या ठिकाणी निर्माण झाला या शतकामध्ये, तर हे फॅसिझम म्हणजे नेमकं काय आणि त्याची तत्व कोणती होती, त्याची उदयाची कारणं कोणती होती? हे जरा फॅसिझमचा महत्वाचं म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर सुरुवातीपासूनच तिथं म्हणजे की जर्मन लोकांची अशी एक संकल्पना होती की हिटलर म्हणा किंवा आपण नॉर्डिक रेस, ही जी नॉर्डिक रेस म्हणजे आपण उच्च जातीचे आहे आणि आपलं जन्मच असा झालाय की दुसऱ्यांच्यावर राज्य करणे, टू डिक्टेट अदर्स, हा इझम. आणि त्यातून हिटलर स्वतःला फार सुपिरियर समजत होता. कारण त्याचं एक उदाहरण देतो. हिटलर मेन कॅम्प जे हिटलरचं बायोग्राफी आहे त्यामध्ये 1936 किंवा 37च्या दरम्यान ज्यावेळी सुभाषचंद्र बोस हिटलरना भेटले आणि त्या सुभाषचंद्र बोसने अशी मागणी केली की जे भारतीय लोकांच्याबद्दल तुम्ही कमीपणाचं लेखन केलं ते काळात, तर ते म्हणायचे की कारण भारतीय लोकांना ते कमी लेखत होते, अंडर एस्टिमेट करत होते. तर ते म्हणाले तुम्ही इतकी वर्ष इंग्रज लोकांचं राज्य स्वीकारलेलं आहे, त्यांचं आधिपत्य स्वीकारलं आहे, त्यामुळे तुमच्याकडे तो स्वतःचं असं व्यक्तिमत्व ओढून किंवा राष्ट्र स्वतंत्र करण्यासाठी मग तो स्टॅलिनचंही मत भारताबद्दल तसंच होतं. कारण महात्मा गांधींचं निधन झाल्यानंतर जगातले सगळे राष्ट्रप्रमुख आले पण तो गांधी, कारण ते भारतामध्ये स्लेव्ह राहतात असं त्या लोक, असं त्यांचं म्हणणं आहे. सुभाषचंद्र बोसनी तर आपल्या आत्मचरित्र लिहिलेलं आहे की ते भेटले हिटलरला आणि सांगितलं की तू भारताबद्दल जे तुमचे काही हे मतं आहेत ती हे कमी करा, भारतातील लोक तसे नाही आहेत. म्हणून हा जो त्यांचं म्हणणं एकच हिटलरचं होतं की वी बिलॉंग टू नॉर्डिक रेस. नॉर्डिक रेस म्हणजे ज्याला उच्च, आणि आमचं हे त्याच्या उलट ते मग इंग्लंड नव्हे तो लिबरॅलिझम किंवा लिबरॅलिझम त्याच्या उलट आहे की या जगामध्ये एकानं दुसऱ्यांच्यावर राज्य करायचं नाही, सगळे समान लोक आहेत. ही जी चळवळ नंतर आली किंवा युनोचं जे हे आहे एक तत्व युनोचं असं आहे की जगामधील आफ्रिकन कमी नाही किंवा इंडियन कमी नाही, ते समान आहेत, एकाने दुसऱ्यावर राज्य करायचं नाही. पण ह्याचा इझमचा जो आहे हिटलर घ्या किंवा मुसोलिनी घ्या किंवा फ्रँको म्हणा, ते स्वतःला त्याच्या स्वतःच्या याला आपण आपलं राष्ट्र आणि त्यामध्ये त्यांचा राष्ट्रवाद तो तसा आहे की राष्ट्रवाद म्हणजे स्वतःच्या राष्ट्रावर प्रेम करणं, तिथे जाती धर्म वगैरे नाही, तिघवून आणि त्या आपल्या स्वतःच्या राष्ट्राच्या विकासासाठी वगैरे काही दिव्य पत्करायला लागली तरी पत्करायची, परंतु आपण श्रेष्ठ कसं हे जगाला दाखवून यातून ही इझम चाललेलं आहे. आम्ही सुपिरियर. आता ही जी परिस्थिती आहे किंवा ही जी वृत्ती आहे याची उदयाची नेमकी कारणं कोणती असतील फॅसिझमच्या उदयाची? फॅसिझमचे उदय म्हणजे त्याने विशेषतः दोन तुमचा हिटलर आणि मुसोलिनी यांनी हे केले. त्यांनी पहिल्यापासून अशी त्यांची संकल्पना होती की आम्ही फार शूर आहे, नंतर आपलं राष्ट्र हे दुसऱ्यांच्या राष्ट्रावर राज्य करण्यासाठी जन्माला आलेले आहेत हे सगळे लोक. आणि दुसरे जे अर्थात ते औद्योगिकदृष्ट्या पुढारलेले होते, ते त्यांचं त्याला कॅपिटलिस्ट पण भांडवलशाही वगैरे किंवा त्यांच्यात काही नवीन नवीन शोध लागलेले होते. त्या शोधामुळे ते ज्याला ऍडव्हान्स्ड कंट्री म्हणतात ते काही ऍडव्हान्स्ड युरोपियन लोक ही ऍडव्हान्स्ड कंट्री होती, विशेषतः जर्मनी फ्रान्स वगैरे आहेत ना, आणि त्यामुळे इतर त्यांचे लिटरसी प्रमाण जास्त होतं. भारत म्हणा आशिया खंडामध्ये किंवा आफ्रिका खंडातले लोक जे मागासलेले होते त्यांच्याकडे शोध वगैरे लावलेले नव्हते. नंतर ते परत धाडसी होते, हे लोक जे धाडसी आहेत. कारण हिटलरचं तर एक उदाहरण सांगता, हिटलर स्वतः सुरुवातीला तो एक फार मोठा ओरेटर नव्हता, पण तो नंतर तो स्वतः आपल्या असे बागेत किंवा सार्वजनिक ठिकाणी एकटाच बोलत राहायचा. नंतर तो ही वॉज ए मोस्ट कॅपेबल ओरेटर. आणि त्याच्या जगावर आता काही जो आपल्याला जी बोलण्याची कला असेल तर लोकांना आकर्षित करण्याची ताकद होती. आणि मी माझ्या राष्ट्राला मोठा करतो, जगावर राज्य करण्यासाठी माझं राष्ट्र जन्माला, ही जी संकल्पना त्यांच्याकडं ज्याला उच्च वंश हेच महत्वाचं कारण होतं. आता आपण आणि लोक त्यांच्या भोवती त्यांचे फॉलोअर्स जमा झाले ना, तर ते मिलिटरी लष्कराच्या बळावर आपण इतर
ती परिस्थिती त्यावेळी होती की लष्कराच्या बळावर दुसऱ्यांच्या राज्य आपण करू शकतो, आपली संस्कृती लादू शकतो, असं त्यांचं यातून ही फॅसिझमची होते. आता आपण उल्लेख केला की त्यांच्याकडे प्रगती झाली होती आणि भांडवलशाहीची मुळं देखील त्या ठिकाणी रुजली होती. तर हा भांडवलवाद म्हणजे नेमकं काय हे जरा आम्हाला सांगा. भांडवलवाद म्हणजे तिथं व्यक्तिश्रेष्ठ, जो औद्योगिक प्रगतीनंतर उत्पादन वाढू लागलं, एखादी व्यक्ती जो भांडवलदार असतो तो त्यामध्ये भांडवल आपलं गुंतवू लागला, कामगारांना एक ठराविक रक्कम देऊन जो होणारा नफा आहे तो त्या व्यक्तीला मिळत होता. भांडवलवादामध्ये व्यक्तिश्रेष्ठ, समाजश्रेष्ठ नाही. मग त्यामुळं आणि तो पारंपरिक त्या भांडवलदाराचा त्याच्यानंतर मुलाकडे असं हे काय, आणि त्यामध्ये कामगारांची पिळवणूक होऊ लागली. तिथं सोसायटी श्रेष्ठ, समाज श्रेष्ठ की व्यक्ती, तर भांडवलवादामध्ये व्यक्ती श्रेष्ठ आहे. त्या सगळे उत्पादन किती काढायचे, कुठल्या किमतीला विकायचं, कसं डिस्ट्रीब्युशन करायचं, हे सगळे कंट्रोल तो कॉम्पिटलिस्ट किंवा भांडवलदार करत असे. आणि ज्याच्या उलट पहिल्यांदा ते जे कार्ल मार्क्सनी वगैरे आवाज उठवला की बाबा हे उत्पादन हे होतं, हे भांडवलदार जरी भांडवल गुंतवत असला तरी जे लेबर कामगार असतात त्यांच्या श्रमातून होते. श्रममूल्य हे जे महत्वाचं आहे या ठिकाणी हा, म्हणून त्यातून संघर्ष सुरू झाला. आणि त्यातून तो साम्यवाद अस्तित्वात आलेला आहे. तर भांडवलदाराची वैशिष्ट्ये 6-7 आहेत, त्यात दोष पण आहेत. उत्पादन वाढलं, परत आता जगाची कारण रशियाचा ज्यावेळी विघटन झालं त्यावेळी बरेचसे लोक परत हे भांडवलदाराकडे वळू लागले, कारण सार्वजनिक उद्योगधंदे हे तोट्यात चालले. त्याचं एक उदाहरण म्हणजे आता आपलं एसटी महामंडळ वगैरे, खाजगी गाड्या वगैरे चांगल्या चालतात, फॅसिलिटी चांगल्या देतात. त्यामध्ये रशियामधलंच एक उदाहरण असं आहे की 1959ला ज्यावेळी तिथं हे की तसं म्हणत काय की जो शेत कामगार होता त्यांना सिव्हिरिटी मिळाली, त्यामुळे ते ठराविक वेळी ते काम करणार, आणि समजा बेल झाली 5ची की ते तिथल्या तिथं ते हातार काय त्यांच्याकडे असतील शेती वगैरे टाकून जाणार, आणि रात्रीचा जर पाऊस पडला तर ते सगळे बटाटा म्हणा, गहू म्हणा, ते नुकसान झालेलं आहे. जे मला वाटतं ते यावेळी हा आला ब्रेझनेवच्या अगोदरची ती फ्रेज आहे त्यात ती की रशियाचा फेल होण्यासाठी 3C कारणीभूत झाले असं म्हटलेलं आहे. एक म्हणजे त्यांचं क्युबामधलं धोरण, तो आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे. अमेरिकेजवळ क्युबेला रशियानं मदत केली, ते त्यांचं फेल गेलं, अमेरिकेने हे केलेलं आहे. नंतर त्यांचं चायनाशी धोरण पण हे केलेलं आहे. आणि तिसरं C म्हणजे कॉर्न, कारण रात्री काय झालं, पाऊस पडला की ते सकाळपर्यंत, पण तो खाजगी जर शेतकरी असला तर तो रात्री पावसाचे ढग किंवा बघून स्वतः तो धान्य मिळवू शकतो. हे म्हणजे भांडवलशाहीचे काही फायदे झाले आहेत. आता बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक हे तोट्यात चाललेले आहे. त्याला कारण म्हणजे मग म्हणून जरी काही दोष असले तरी बरेचसे लोक आता भांडवलशाहीकडे वळतात. आणि नेहरूंचं म्हणणं असं होतं की आपण साम्यवाद स्वीकारावा. ते जरा थोडंसं त्यांचं परराष्ट्रीय धोरणे रशियाकडे वळलेलं होतं, नाही असं नाही त्यांचे, पण त्यातले दोष नंतर आले आणि त्यातच रशियाचा पराभव झालेला आहे. त्यावेळी नंतर मी ते 4 हे आहेत कारण आहेत की साम्यवादाचा रशियाचं विघटन का झालं. कारण मी जवळ 10 वर्ष रशियाचा स्वतंत्र पेपर होता तो शिकवलेला, त्यामध्ये रशियन लेखकांनीच काही म्हटलेलं आहे असं म्हणते. तर भांडवलशाही होते, पण तो त्याचा सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ती प्रमाणापेक्षा जास्त कामगारांची पिळवणूक, एक्सप्लॉयटेशन होऊ लागलं, आणि त्याला प्रखर विरोधी कामगारांनी केला. आणि त्यातून मग त्या कामगारांच्या संघटना आल्या, कामगार ट्रेड युनियन ऍक्ट आला. हे भांडवलशाही. आपण आता म्हणालात की भांडवलशाहीमध्ये जे दोष होते त्यामुळे पुढे समाजवादी आणि साम्यवादी व्यवस्थांचा उदय झाला. भांडवलशाहीमध्ये आर्थिक विषमताची निर्माण होते, त्याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा. ती कशी निर्माण होते आणि त्याचे परिणाम नेमके तळागाळातल्या लोकांना कोणते भोगावे? भांडवलशाही म्हणजे आर्थिक विषमतामध्ये जो होणारा फायदा असतो तो मालक घेत असतो.
जो कॅपिटल भांडवलदार असतो, आणि कामगारांना त्यांचा ठरलेला मोबदला किंवा पगार काय असेल तेवढाच दिला जात होता. जो एक्स्ट्रा बेनिफिट किंवा नफा आहे तो कामगारांना, त्यासाठी बऱ्याच ठिकाणी मग कामगारांचे लढे वगैरे झालेले आहेत. आणि यांना पहिल्यांदा कार्ल मार्क्सने हे केलेलं आहे, ते आपल्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टो वगैरे म्हटले. ते कम्युनिस्टचा शब्द सुद्धा कम्युनीवरून कम्युनी पडला. कम्युनी म्हणजे एक ग्रुप, सोसायटीचा असा शब्द लॅटिन वर्ड आहे कम्युनी. सोसायटीवरून ते, म्हणून ह्या ठिकाणी मूळ भेद आहे की व्यक्तिश्रेष्ठ की समाजश्रेष्ठ. भांडवलशाहीचे सगळे जे सेंट्रल मुद्दा आहे तो व्यक्ती, म्हणजे घराणा असो किंवा एखादी व्यक्ती असो. आपल्याकडे जसे टाटा बिर्ला म्हणा असे, त्यांचे फायदे जे आहेत ते त्या व्यक्तीला, त्या समाजाला किंवा त्या कामगारांना काही मिळत नाही. आता आपण म्हणालात की भांडवलशाहीमध्ये व्यक्ती श्रेष्ठ आहे आणि याच्या उलट किंवा विरुद्ध विचारसरणी ही समाजवादाची आहे. तर समाजवाद म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ आम्हाला जरा स्पष्ट करून सांगा, आणि त्याची तत्व कोणती आहेत मुख्य. समाजवाद म्हणजे जे देशाचे उत्पादन होतं त्याच्यावर सगळ्या समाजाचा किंवा सोसायटीचा हक्क असावा. कारखान्यात उत्पादन होणारा किंवा नफा जो होणारा त्या सोसायटीच्या मालकीचा असावा, व्यक्तीचा मालका. आणि हा प्रयोग रशियामध्ये त्यांनी तुमच्या लेनिननं पहिल्यांदा राबवला. लेनिन राबवला, त्यानंतर स्टॅलिननं तर फार मोठ्या प्रमाणात राबवला. उत्पादनाची सगळी साधनं, मीन्स ऑफ ज्याला प्रोडक्शन म्हणतो ना, ती राष्ट्राच्या मालकी. त्यातूनच आपल्या त्या जे इंदिरा गांधीने बँकेचं नॅशनलायझेशन किंवा राष्ट्रीयकरण त्या उद्देशानेच केला. कारण पूर्वी काय असायचं, जे शेअर होल्डर असेल त्यांनाच फायदा मिळत होता, आणि जो नफा असेल तो देशाच्या मालकीचा, त्याच्या पर्यायानं राष्ट्राच्या मालकीचा म्हणा किंवा सोसायटी समाजाचा. त्याचं एक उदाहरण आपण म्हणतो, स्टॅलिनला 1928 एक असं उदाहरण आहे स्टॅलिनचं, की पहिली पंचवार्षिक योजना स्टॅलिनने सुरू केलेली आहे 1928च्या दरम्यान. आणि त्यांनी लोकांनी, म्हणजे रशियातल्या लोकांनी किती ब्रेड खावावं ह्याची, ही रिड्यूस द साईज ऑफ द ब्रेड ऑल्सो, म्हणजे कंट्रोल, प्रगती केली. मोठमोठे कारखाने काढले, उद्योगधंदे काढले, तुमचे पोलादाचे कारखाने काढले, सगळ्यावर कंट्रोल हे त्यांचं केलेलं. तिथं फारशी चर्चा नसते, तक्रार म्हणून ते साम्यवादी ह्याच्यामध्ये हे झालेले आहेत. नंतर ते दोष झाले त्यालाच, कारण त्यांनी इतकं म्हणजे प्रेशर आणलं लोकांच्यावर, आणि त्याला रशियातल्याच बुद्धिवादीने विरोध केलेला आहे, जी डिसेंडंट मुव्हमेंट म्हणून झालेली आहे पुढं. त्या डिसेंडंट मुव्हमेंटमधले काही एक दोन, तो सकाराव वगैरे म्हणतो, तो नोबेल पारितोषिक होता. वर्तमानपत्रावर त्यांनी बंधनं घातली, सगळ्यावर बाहेरची कोण न्यूजपेपर यायचे नाही. त्यांचं ते प्रवधा म्हणून मासिक होतं, तेच तिथं चाललं पाहिजे. म्हणजे बातम्या सुद्धा त्यांनी स्क्रीनिंग करून द्यायच्या, म्हणजे आत काय चाललंय म्हणून. त्याला काही त्या स्टॅलिनच्या मला वाटते नातीनंच एक पुस्तक लिहिलेलं आहे की सोव्हिएत रशिया हा कसा चिरेबंदी वाडा होता. चिरेबंदी वाडा याचा अर्थ की त्या वाड्यात काय झालं, किती झालं, काय, म्हणजे तरी ते बाहेरच्या लोकांना कळू नये. आणि यातून हे म्हणजे साम्यवाद सुरुवातीला चांगला झाला नाही असं नाही, पण तो 1963 पासून त्या साम्यवादाला परत घडलं. कारण काय झालं, सुरुवातीच्या काळात उत्पादन वाढलं, राष्ट्र मोठं झालं, कामगारांना सिक्युरिटी मिळाली, पगार मिळू लागले, त्यांचे एंटरटेनमेंटचे सगळे कार्यक्रम, तिथं मुलांच्यासाठी शाळा, सिनेमा थिएटर नेले, प्लेग्राऊंड्स नेले, सगळे स्टॅलिनने केले. नंतर ते कामगार आळशी झाले. सुरुवातीचा जो स्टॅलिन नंतर दबाव होता तो कमी कमी होत आला, म्हणून साम्यवाद तिथून हे आला. सुरुवातीला वाटत होतं की आपल्या सामुदायिक शेतीचे सुद्धा प्रयोग फसले गेले. आता सामुदायिक शेती आपल्याकडे यशस्वी होऊ शकली नाही. त्याचं कारण म्हणजे कंट्रोलच हे नव्हतं ना. आता समाजवादामध्ये आपण म्हणालात की व्यक्ती स्वातंत्र्याचा त्या ठिकाणी लोप होतो आणि सरकार किंवा जी कोणी राज्यकर्ता असेल त्याचं महत्व हे वाढू लागतं. त्याला त्याने असं एक शब्द वापरलाय की प्रोलेटेरियट डिक्टेटर. प्रोलेटेरियट म्हणजे कामगार वर्गांची हुकुमशाही. आता ही कामगार वर्गाची हुकुमशाही जी आहे किंवा साम्यवाद ही समाजवादानंतर येणारी जी अवस्था आहे, तसं कार्ल मार्क्सने त्याचं वर्णन केलेलं आहे. तर हे
ट्रान्सफॉर्मेशन होताना किंवा हे हस्तांतरण होताना हं. त्याच्यामध्ये काही रक्तपात वगैरे अपेक्षित आहे की तो आपोआप घडून आला, कसा झाला तो? अपेक्षित नाही रक्तपात. त्यात काय झालं, ट्रेड युनियनमध्ये बऱ्याच वेळा की माझ्या माहितीप्रमाणे अमेरिकेतील कामगारांना शस्त्रे बाळगण्याचा अधिकार होता ट्रेड युनियनमध्ये. त्यामुळे नंतरच्या ह्याच्यामध्ये ते हक्कासाठी भांडू लागले. मालकावर त्यांनी ते आता तुम्हाला सांगितलं डिक्टेटरशिपचा अंमल करू लागले. त्या कामगारांचं वर्चस्व वाढू लागलं आणि त्यातून बऱ्याच वेळा रक्तपात वगैरे झालेला आहे. आता आपण म्हणालात की समाजवादामध्ये समाजाच्या मालकीची सत्ता असल्यामुळे जो काही विकास होतो तो समाजाभूमिक असतो हो. असं आपल्याला म्हणता येईल का ठामपणे? तो समाजवादाची जे थेरॉटिकली तत्व फार चांगले आहे, पण त्याची अंमलबजावणी ठराविकच ग्रुप. रशियामध्ये सुद्धा काय झालं की रशियात सोव्हिएट म्हणजे ते आपल्याकडे जसं ग्रामपंचायत असते त्याला सोव्हिएट म्हटले, राज्यकारभार त्यावरून ते सोव्हिएट पडलेलं आहे, सोव्हिएट राज्य. त्यामध्ये जो लीडर असेल त्याच्या हाताकडे जास्त सत्ता येऊ लागली. तुम्हाला जर ते लिडरशिप क्वालिटी असली तर तुम्ही वर जाऊ लागला त्याला, आणि इतर लोक सगळे बाजूला राहू लागले. रशियामध्ये साम्यवादामध्ये असे झाले की आणि सगळं कंट्रोल, तुमच्या डे टू डे जे जीवनावश्यक वस्तूवर सुद्धा कंट्रोल. ठराविक दुकानातच तुम्ही वस्तू घ्यायच्या त्यांच्या. तिथं मग काय झालं, त्यांची जे कामगारांच्यासाठी एक रांग लागायची, त्यांना पटकन घेऊन मिळायचं धान्य आणि सर्वसामान्य लोकांना मिळायचं नाही. म्हातारी जी ग्रस्त होते आई घरामध्ये, त्यांना दिवसभर रांगेत राहून, कारण तिथं प्रायव्हेट दुकानं नव्हती. नंतर त्यांनी दिली. म्हणजे लोकांचे हाल होईल सर्व जण, आणि जे कामगार लोक होते त्यांच्यासाठी स्पेशल व्यवस्था होती. साम्यवादामध्ये म्हणजे उद्देश चांगला आहे अजून सुद्धा, पण तो यशस्वी 100% होत नाही. आता आपण म्हणालात की समाजवादाचे जे दोष आहेत ते आपण सांगितले आणि साम्यवादाचे दोष स्पष्ट केले. मग भारताने जो समाजवाद स्वीकारलेला आहे त्याच्यामध्ये नेमकी कोणती व्यवस्था आपल्याला आढळून येते की ज्यामुळे अशा प्रकारचे दुष्परिणाम हे दिसून येत नाहीत? भारतामध्ये नेहरूंची फॉरेन पॉलिसी जी आहे, परदेशी धोरण, हे सुरुवातीला नेहरू रशियाकडे थोडे झुकलेले होते, नाही असं नाही. परंतु त्यावेळी ते शेतीचा वगैरे सामुदायिक रशियासारखा इथे यशस्वी होऊ शकला नाही. म्हणून काही बाबतीत त्यांनी साम्यवाद स्वीकारला आणि काही बाबतीत त्यांनी भांडवलशाही स्वीकारली. कारण आता आपल्याकडे बरेचसे सार्वजनिक उद्योग, आता वीज बोर्डाचं म्हणा, आता प्रायव्हेटकडे द्या म्हणतात. बरेचसे जे आपले सार्वजनिक उद्योगधंदे आहेत ते तोट्यात चालले. किंवा आता हे तुमचं सहकारी साखर कारखान्याचा सुद्धा प्रॉब्लेम असा आहे, कारण इथं बरेचसे मंडळं म्हणा किंवा त्याचे डायरेक्टर बोर्ड्स असतात वगैरे, आणि ते भांडवलशाहीमध्ये काय एकच एक्झिक्युटिव्ह असतोय, तो व्यवस्थित चालू शकतो, मग तो फायद्यात चालतोय. म्हणून आता परत लोक आता बरेचसे उद्योगधंदे म्हणा वगैरे ते प्रायव्हेटायझेशन आता अलीकडे या 5-10 वर्षात परत मूव्ह चाललेलं आहे. प्रायव्हेटायझेशन फायदेत होतं असं म्हणाले. इथे मला एक प्रश्न असा आपल्याला विचारावा वाटतो की प्रायव्हेटायझेशन जरी आज परत डोकं वर काढू लागलेलं असलं आणि ते स्वीकारलेलं असलं तरी देखील गरिबांच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून कोणती रचना चांगली आहे असं आपल्याला वाटतं? प्रामाणिकपणे जर राबवली तर साम्यवादी ही चांगली आहे. कारण आता दोन्ही आहेत म्हणून ते प्रायव्हेटवाले व्यवस्थित चालतात. जर सगळंच त्यांच्याकडे दिलं तर परत ते त्यांच्यावर कंट्रोल राहणार नाही, नफा मोठ्या प्रमाणात होईल, महागाई वाढेल, हा एक प्रश्न होणार ते परत, आणि मग सर्वसामान्य जनतेला परत त्यातून त्रास होण्याची शक्यता नाही. असं आता या भांडवलशाहीच्या रूपामधून प्रत्येक देशाला आणि राज्यकर्त्याला एक प्रकारची आर्थिक सत्ता त्या ठिकाणी प्राप्त झाली आणि त्याने आपलं साम्राज्य वाढवायचं त्या ठिकाणी निश्चय केला. तर हा साम्राज्यवादाची या 20व्या शतकामध्ये जी लाट आली त्याच्याबद्दल जर आमच्या विद्यार्थ्यांना सांगा. पूर्वी काय होतं, पूर्वी पॉलिटिकल इम्पिरियलिझम जे राजकीय साम्राज्य होता. राजकीय साम्राज्य म्हणजे दुसऱ्यांचा प्रांत जिंकून त्यावर आपलं राज्य करायचं. अलीकडे 20व्या शतकात काय झालेलं आहे, इकॉनॉमिक इम्पेरियलिझम ज्याला आपण म्हणतोय, आर्थिक साम्राज्यवाद झालेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल की एखाद्या देशाला त्याची कुवत नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत द्यायची, तो ते पैसे फेडू शकत नाही, आणि मग आपली जी धोरणं आहेत आपल्या देशाची ती धोरणं त्या देशावर लागायची. असे बरेचसे देश आहेत नुसते की आता, आणि म्हणून आता जो आहे तो विशेषतः
45 नंतर तो अमेरिकेचा साम्राज्यवाद जगामध्ये सुरू आहे आर्थिक साम्राज्यात. म्हणून आता अलीकडे जे उदाहरण आहे की बाबा अणुकराराला विरोध करायला इथलं काही आता अणुकराराला विरोध करायचा त्यामध्ये तो एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यांचं म्हणतात की जर अमेरिकेचा आम्ही स्वीकारलं तर आमची जे स्वातंत्र्य ते आम्ही गमावून बसणार असे आता कम्युनिस्ट लोकांचं म्हणणं आहे. ते आर्थिक साम्राज्यामध्ये काय तुमची आवश्यकतेपेक्षा जास्त द्यायची. आता पाकिस्तानला वगैरे खूप दिलेले आहेत आर्थिक मदत. काही काही देश अमेरिकेच्या आर्थिक मदतीवरच चालू आहेत आणि मग त्यामुळे तुमची स्वतंत्र अशी परराष्ट्र धोरण राहू शकत नाही. ते म्हणेल तशा प्रबल राष्ट्र म्हणेल ते ऐकावं लागतं. याला ते इकॉनॉमिक इम्पेरियलिझम. आता पॉलिटिकल 45 नंतर सर्वसाधारण पॉलिटिकल इम्पेरियलिझम ज्याला राजकीय साम्राज्यात नाही आहे फार जगामध्ये, परंतु आर्थिक साम्राज्यात मोठ्या प्रमाणात. आर्थिक साम्राज्यवादाबद्दल एक अजून माझ्या मनात शंका अशी की जे राष्ट्र गरीब आहेत, ज्यांच्या अजून देशामध्ये विकासाची अवस्था ही पुरेशी प्राप्त झालेली नाहीये किंवा विकासाची टेक ऑफ अवस्था आलेली नाहीये, तर अशा देशांना आर्थिक साम्राज्यवाद हा उपयुक्त ठरू शकतो का? तो प्रमाणशीर असेल तर उपयोगी पडतो. प्रमाणापेक्षा जास्त हे घेतलं किंवा ज्या देशांनी पैसे किंवा भांडवल पुरवायचे त्यांनी अटी न घालता द्याव्यात. मग त्यांना स्वातंत्र्य दिलं, खरंच अगदी प्रामाणिकपणे त्या देशाचा विकास व्हावा ही जर अट असेल तर काही होत नाही. परंतु त्यांचे जे परराष्ट्र धोरण हे आर्थिक ह्याच्यातून कंट्रोल होऊ लागलं तर मग अवघड होते. आता आपण म्हणालात की या आर्थिक साम्राज्यवादातून गरीब राष्ट्रांना जर एका ठराविक मर्यादेपर्यंत लाभ होऊ शकतो. आता हे जागतिक पातळीवरचं जे चित्र आहे, तर या चित्राबरोबर आपल्याला काही सामाजिक घटकांचाही विचार हा करावा लागतो आणि त्याच्यामध्ये नागरिकांचे जे हक्क आहेत त्या हक्कांवर देखील काही प्रमाणात या परिस्थितीमुळे मर्यादा येऊ शकते आणि म्हणून काही नागरी हक्क चळवळी देखील त्या ठिकाणी उभारल्या गेल्या. तर प्रथमतः आम्हाला नागरी हक्क म्हणजे नेमकं काय ते सांगा. तर सिव्हिल राईट्स असं म्हटलेलं आहे किंवा नागरी हक्क म्हणजे प्रत्येकानं सुशिक्षित लिटरेसी म्हणा, अन्न वस्त्र निवारा हे जे आहेत ना हे त्यांना मिळावेत. नागरी हक्क जे प्राथमिक गरजा आहेत त्या त्यांना मिळावेत प्रत्येक नागरी हक्कासाठी. काही काही देशात काय होतं की जन्मावर आधारित असं हे असल्यामुळं विशेषतः निग्रो वगैरे तिथे सिव्हिल राईट्स जर अमेरिकेत वगैरे झालेली होती. ठराविक लोकांच्यासाठी हॉटेल्स वगैरे संपले का? बोला. ठराविक लोकांच्यासाठी ठराविक हॉटेल्स यासाठी त्यात अमेरिकेत वगैरे ते निग्रो लोकांनी वगैरे चळवळी केलेल्या आहेत. आपल्याकडेही झालेल्या आहेत. पण आता बऱ्याचशा लोकशाही देशामध्ये सर्व लोकांना समान संध्या दिलेल्या असल्यामुळं नागरी हक्क चळवळ कमी झालेल्या आहेत. परंतु किंवा वंशभेद आहेत काही ठिकाणी. आपली कमी ज्याला अफरतेड म्हणतात वंशभेदही झालेले आहेत. आपल्याकडचं अगोदर काळे गोरे हा भेद होता. तर आपल्याला जे मानवांना जे सर्व मानव समान असून ज्यांना जे जीवनावश्यक हक्क आहेत ते त्यांना मिळावे त्याला सिव्हिल राईट्स झालेले आहेत. किंवा त्यांना मतदानाचा हक्क नव्हता. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नागरी हक्क म्हणजे काय हे सरांकडून जाणून घेतलं. आता अमेरिकेमधली जी नागरी हक्क चळवळ उभी राहिली त्या चळवळीबद्दल आपण आता पुढल्या भागामध्ये जाणून घेऊया. धन्यवाद सर. नमस्कार.